मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असे वाटते की समोरची गोष्ट आपल्याला मिळाली की नक्कीच आपण खूप समाधानी होऊ. मित्रांनो, एक गोष्ट नवीन मिळवायची म्हणजेच कुठली तरी एक गोष्ट आपल्याला सोडावी लागेल, म्हणजेच त्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. तेव्हाच एक नवीन गोष्ट आपल्यामध्ये ॲड होऊ शकते, आपल्याला ती मिळू शकते. मित्रांनो, यासाठी एक सुंदर उदाहरण आपण बघू. आपण जोही श्वास घेतो आहे, एक श्वास आल्यानंतर दुसरा श्वास हा आपण घेऊ शकतो. मित्रांनो, एका श्वासाचे सोडणे आणि दुसऱ्या श्वासाचे घेणे असा हा क्रम आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक श्वास हा निघून गेल्याशिवाय दुसरा नवीन श्वास आपण घेऊ शकत नाही किंवा त्याला जागा मिळू शकत नाही. मित्रांनो, दुसरे सुद्धा उदाहरण या संदर्भाने आपल्याला बघता येईल. जेव्हा आपण पायऱ्यांवरून चालत असतो, मित्रांनो, एक समोरची पायरी आपल्याला चढायची असेल तर मागच्या पायरीवरील पाय हा समोरच्या पायरीवर ठेवावाच लागतो. तेव्हा समोरची पायरी ही आपण प्राप्त करू शकतो. मित्रांनो, जीवनाचे सुद्धा असेच आहे. आपल्याला नवीन गोष्ट प्राप्त करायची असेल तर जुनी कुठली तरी गोष्ट आपल्याला सोडावी लागते, म्हणजेच त्याला आपल्याला त्याग करावा लागतो. त्याग केल्याशिवाय नवीन गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.